नमस्कार. आम्ही आता ओरोसला असो जिल्हा रुग्णालय. आमचो एक पेशंट म्हणजे आमचे मामा त्यांका काही कारणास्तव बरा नसल्यान आम्ही हडे आणलेले होतो आणि एवढा मोठा हॉस्पिटल असा आणि यांच्याकडे साधी सिटी स्कॅनची सोय नाही आणि त्याच्यासाठी आमका आता बांबोळीत तेका नेवचो लागता. आमच्याबरोबर असत आमचे नातेवाईक ते तुमका काहीतरी सांगतील. आम्ही पेशंट आता 9 वाजता घेऊन आलो. 9 वाजल्यापासून 1 तासामध्ये त्यांनी ECG करायचं म्हणून सांगितलं. ECG तर त्यांनी केला नाही. त्यांनी कागदोपत्री सगळं पेपरवर्क फक्त केलं आणि CT स्कॅन करावं लागेल म्हणून सांगितलं. तर CT स्कॅन मग म्हणायला लागले की 4 वाजता आजच 4 वाजता आमची CT स्कॅन मशीन बंद झाली आणि चक्क म्हणजे कॅज्युअल्टी विभाग असून ह्या कॅज्युअल्टी विभागामध्ये ते चक्क असं सांगतात की साहेब तो अजून 2 दिवस तरी ते होणार नाही. तर तुम्ही एकतर हे आमचं जिल्हा रुग्णालय ओरोसचं मोठं आहे, तर आम्ही खालच्या हॉस्पिटलला तुम्हाला रेफर करू शकत नाही. तुम्ही प्रायव्हेट करणार तर आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स आमची नाही देणार. आम्ही ह्याला म्हणजे तुम्ही सरकारी हॉस्पिटलला नेणार तर हे आहे. तर ते म्हणतात कणकवली आमचं ओरोस हॉस्पिटलपेक्षा कणकवली हे म्हणजे खालच्या याचं हे आहे, उच्च दर्जाचं नाही, खालच्या दर्जाचं आहे. तर आम्ही तिकडे तुम्हाला नाही पाठवू शकत ॲम्ब्युलन्स देऊन. तर मग आम्ही तिथे चौकशी केली तर ते कळलं की कणकवलीला त्यांचं CT स्कॅन चालू आहे. मग पाटील साहेबांना जेव्हा भाच्याने माझ्या फोन केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हां कणकवलीला चालू आहे, मग तुम्ही तिथे नेऊ शकता, ते देऊ शकतात तुम्हाला ॲम्ब्युलन्स. पण इथले हे सगळे जे म्हणजे शिकाऊ डॉक्टर आहेत हे नातेवाईकांना म्हणजे चुकीचं सगळं गाईडलाईन करतात. मग अशा वेळेला म्हणजे त्यांनी म्हणजे नातेवाईकांनी म्हणजे रात्रीच्या वेळेला आणि अपघात विभागासारख्या ठिकाणी ह्या व्यवस्था जर म्हणजे चालू स्थितीत नाही आहेत तर हे योग्य नाही आहे ना त्याच्यासाठी. आणि सिनियर डॉक्टर इथे कोण हे नाहीच आहेत. म्हणजे जे म्हणायला पाहिजे की बाबा मुख्य डॉक्टर असायला पाहिजे त्यांची इथे नियुक्ती नाहीच झालेली आहे. किंवा आम्ही म्हणजे जे कोण म्हणजे त्याचे जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तींनी पण ह्याची सगळी जबाबदारी घेतली पाहिजे ना. पेशंट जर तुम्ही बाहेर पाठवणार तर त्या पेशंटची जबाबदारी हॉस्पिटलने घ्यायची की त्यांच्या नातेवाईकांनी. कारण पेशंट त्या अवस्थेमध्ये नसतोच ना. मग अशा वेळेला काय करायचं. तरी शासनाने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन विचारपूर्वक ह्या गोष्टीचा सगळा विचार करून शासनाने त्याचा निर्णय तात्काळ घ्यावा ही अशी माझी नातेवाईकाची म्हणून तुम्हाला विनंती आहे शासनाला. तर शासनाने ह्याचं तात्काळ मोठ्या डॉक्टरांची नियुक्ती करून ह्या ज्या काय मशिनरी आहेत त्या मशिनरीसुद्धा ऑपरेट व्हायला पाहिजे. ते करण्यासाठी त्यांचा टेक्निशियन पण अवेलेबल असायला पाहिजे. त्या टेक्निशियन नसेल तर त्या टेक्निशियनची नियुक्ती झाली पाहिजे. कारण काही आर्थिक परिस्थितीने जे नातेवाईक असतात पेशंटचे त्यांना एवढं कोल्हापूर किंवा ते बांबोळीला नेणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला मग त्या पेशंटची जबाबदारी कोण घेणार. मग ती जबाबदारी हॉस्पिटलने घेतली पाहिजे. शासनाने त्याचा विचार करूनच हे सगळं विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्यात.